बोला सर. वारे साहेब नमस्कार. आवाज येतोय नमस्कार. माझा? वा. येस सर, माझा येतोय का सर आवाज? हो, व्यवस्थित येतोय सर. मला येस असं सर. वाटतं की आपण सुरुवात करायला हरकत नाही. आपल्याकडे सगळे लोक हळूहळू जॉईन होतील. तर मी आज शुक्रवार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने जी सह्याद्री शिक्षण संवाद हा जो एक साप्ताहिक व्याख्यानमालेचा शृंखला आपण गेल्या 6 महिन्यांपासून व्यवस्थितपणे अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण राबवतो आहोत. आणि त्या शृंखलेमध्ये नुकतंच आम्ही 25 ही व्याख्यानं सर पूर्ण केली, अखंडितपणे पूर्ण केली. आणि आजचं हे आपलं 27वं या शृंखलेमधलं व्याख्यान आहे. मी थोडक्यात वारे साहेब आपल्याला कल्पना देतो की पहिल्यांदा शासनाच्या पातळीवरती आमच्या विभागाकडनं, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडनं अशा स्वरूपाच्या एका ऑनलाईन व्याख्यानमालेला सुरुवात करण्यात आली. माननीय मंत्री महोदय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री शिक्षण चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या व्याख्यानमालेला सुरुवात केली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणताही उपक्रम हा सुरू करणं हे तुलनात्मक दृष्ट्या सोपं असतं, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे अत्यंत अवघड बाब आहे. कारण तुम्हाला त्या ताकदीचे तज्ज्ञ मिळाले पाहिजे, तसे विषय मिळाले पाहिजे, आणि विशेष म्हणजे तो सगळा उत्साह. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आम्ही आज जेव्हा ही सुरू केली 6 महिन्यांपूर्वी, तेव्हापासून तर आतापर्यंत अगदी अखंडितपणे एकही शुक्रवारचा खंड न पडता दर शुक्रवारी आपण उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाशी संबंधित जागतिक स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती आणि आपल्या राज्यामध्ये शासन स्तरावरती ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण करतो आहोत, हे प्रयोग आपल्या सगळ्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे आहेत. त्यांच्यामध्ये जागृती झाली पाहिजे आहे. आणि यावरती आमचा अत्यंत ठाम विश्वास आहे की कोणताही गुणात्मक बदल हा जर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये घडवायचा असेल तर एक मोठं टीम वर्क आहे. ते म्हणजे शासनाच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही गोष्ट होणार नाही. तर आपल्याला आपले सगळ्या विद्यापीठ असतील, आपली महाविद्यालय, आपले संस्था चालक, आपले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आपले सगळे विद्यार्थी या सगळ्यांना एकत्रितपणे येऊन प्रयत्न करावे लागतील. आणि त्या दृष्टिकोनातनं हे सगळे बदल आपल्या घटकांपर्यंत, शिक्षण क्षेत्राशी निगडीत घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या प्रामाणिक उद्देशाने आम्ही सह्याद्री शिक्षण संवाद या साप्ताहिक व्याख्यानमालेला प्रारंभ केला. आणि यामध्ये तर मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या राज्यातल्या कृषी विद्यापीठांचे 13 कुलगुरू या व्यासपीठावरती येऊन गेले. युजीसीचे सचिव मनीष जोशी या व्यासपीठावरती येऊन गेले. जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडित येऊन गेल्या. अनेक सिने कलावंत, दिग्दर्शक या व्यासपीठावरती येऊन गेले. अनेक वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी या व्यासपीठावरती येऊन गेले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषय यामध्ये हाताळण्यात आले, जे विद्यार्थ्यांच्या जीवनावरती, आमच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जीवनावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे आहेत. अशा स्वरूपाचे विषय आम्ही सगळे या व्याख्यानमालेसाठी निवडले. आणि अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या विभागाकडनं या व्याख्यानमालेला आपण सुरुवात केली आणि त्याला पुढे घेऊन आम्ही जातो आहोत. या शृंखलेमध्ये आज आपण अत्यंत महत्वपूर्ण विषय आणि अत्यंत महत्वपूर्ण व्यक्ती या व्याख्यानासाठी आणि या व्याख्यानमालेसाठी आपण निवडलेला आहे. आज आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, जी बार्टी या नावाने ओळखली जाते, त्या बार्टीचा एकूणच तळागाळातील समाजाच्या विकासासाठी कशा पद्धतीची भूमिका बार्टीकडनं पार पाडली जाते आहे, बार्टीकडनं राबवल्या जाणाऱ्या विविध विकास योजना कोणत्या आहेत, याची माहिती ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सर आम्हाला जो प्रामुख्याने अलीकडच्या काळामध्ये एक बाब जाणवली म्हणजे आपण मुलींसाठी देखील फ्री एज्युकेशन, आपल्याला कल्पना असेल की ट्युशन फीज आणि एक्झाम फीज एक्झेम करण्याचा अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा क्रांतिकारी निर्णय आपल्या शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि आता मुलींचं जे शिक्षण आहे ते आपण फ्री ऑफ कॉस्ट केलं. हे असूनही अनेकदा असं आम्हाला जाणवलं की माहिती अभावी अनेक मुलींना त्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे आम्ही सर्व महाविद्यालयांना कम्युनिकेट केलं की तुम्ही एखादा नोडल ऑफिसर नेमावा आणि ही सगळी माहिती आपल्या मुलींपर्यंत, आपल्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचली जाणं गरजेचं आहे. केवळ माहिती नाही आहे म्हणून आपण एखाद्या गोष्टीपासून वंचित राहणं हे चुकीचं आहे. म्हणूनच आपण आज केलंय की बार्टीच्या माध्यमातून ज्या सगळ्या विकास योजना, ज्या स्कॉलरशिप दिल्या जातात, संशोधनासाठी दिल्या जातात, त्याचप्रमाणे काही
इव्हन त्यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मदत ही केली जाते. मग ह्या सगळ्या योजना काय आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आणि त्यामुळे मग आमच्या समोर यावेळेला बार्टी आणि त्यानंतर आपण सारथी असेल, महाज्योती असेल, या सर्व संस्थांकडे जाणार आहोत आणि ज्या कमिटेड आहेत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी कार्य करण्यासाठी. त्यामुळे ह्या योजनांची, ह्या संस्थां माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. या उद्देशाने आपण याची सुरुवात केली आहे शृंखलेची आणि त्याच्या माध्यमातून आपण आज सुरुवात बार्टीपासून करतो आहे. आणि या विषयाला न्याय देण्यासाठी आज आपल्याकडे श्री सुनील वारे सर आहेत, जे महासंचालक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे. सर स्वतः IRS अधिकारी आहेत. मी सरांबरोबर गेल्या 1 दशकापासून जुळलेलो आहे. मला सरांचा स्वभाव असेल आणि म्हणजे ज्याला एक आम्ही म्हणतो की एक ऍक्टिव्हिस्ट, एक अकॅडमिशियन आणि एक ऍडमिनिस्ट्रेटर, अशा तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना मिळतात आणि एक अत्यंत एक्सलंट ह्युमन बिईंग, म्हणजे त्यांची मी तळमळ नेहमी पाहत असतो. त्या तळमळीने सर प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन करत असतात. ते स्वतः अत्यंत उत्तम कवी आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत. त्यांची अनेक पुस्तकं, नुकतंच त्यांचं एक कवितेचं पुस्तक देखील त्यांनी आम्हाला भेट दिली. असा एक व्यक्ती ज्या संस्थेला आज महासंचालक म्हणून लाभलेला आहे, त्या दृष्टिकोनातनं संस्थेचं कार्य आणि त्याची व्याप्ती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यामुळे आज आम्ही वारे सरांना आमंत्रित केलं आणि त्यांना विनंती केली की सर आपण आज वेळ काढा आणि ह्या व्यासपीठावरती यावं आणि आपल्या माध्यमातून बार्टीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या आमच्या संपूर्ण राज्यभरातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत आणि आमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवाव्यात. या दृष्टिकोनातून आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. सर मला आपल्याला आनंदाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्याकडे जे सगळे आपल्या याच्यामध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत हे संपूर्ण राज्यामधनं, फार अगदी गडचिरोली, चंद्रपूर, गोंडवाना, बुलढाणा या सगळ्या भागातनं, तेव्हापासून अगदी जालना, परभणी, बीड, लातूर पर्यंत आपले सगळे शिक्षक, विद्यार्थी, पालक आपल्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. ते प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आज स्वागत करतो. विशेष करून आजचे आपले जे व्याख्याते आहेत, त्या विषयावरती आज ते व्याख्यान देणार आहेत, आमचे मित्र श्री सुनील वारे सरांचं अत्यंत मनपूर्वक मी आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे आज सर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं की एक व्याख्याता असतो आणि कार्यक्रमाचे एक अध्यक्ष पण असतात. आज आमचे दुसरे मित्र प्राध्यापक डॉक्टर सरोदे सर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, त्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचं, वाल्मिक सरोदे सर, की आपण आज या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं. मी सरोदे सरांचं देखील अत्यंत मनपूर्वक आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि मी फार वेळ न घेता आमचे आदरणीय मित्र सुनील वारे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या ह्या सादरीकरणाला सुरुवात करावी. त्यानंतर अध्यक्ष बोलतील आणि मग काही प्रश्न जर असतील तर आपण त्या प्रश्नांची चर्चा करूया. वारे सर प्लीज. खूप खूप धन्यवाद सर. जशा प्रकारे तुम्ही माझी ओळख करून दिली आहे सर, थँक्यू व्हेरी मच. आता आय डोंट नो इफ आय एम हॅव्हिंग ऑल द क्वालिटीज विच आर डिस्क्राइब्ड, पण तरी आपल्या दोघांचा इतक्या वर्षाचा जो काही संबंध, ऋणानुबंध, आणखीन एक्सचेंज ऑफ थॉट्स अँड इंटरॅक्शन आहे ते असं प्रत्येक वेळेला इट हॅज इन्क्रीज टू द हायर लेवल अशा प्रकारचंच आहे. आणि आज हे जे काही सह्याद्री शिक्षण संवाद याच्या माध्यमातून पण जे काही होत आहे ते सुद्धा इट इज ऑल्सो टेकिंग अवर रिलेशनशिप अँड अंडरस्टँडिंग टू द डिफरंट लेवल, हे असं माझ्या लक्षात येत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद म्हणून आदरणीय सरोदे सर, कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, आदरणीय शैलेंद्र देवळाणकर साहेब, आणखीन संपूर्ण महाराष्ट्रातून इतर बार्टीचे अधिकारी, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी, संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित असणारे आपले इतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही 1978 साली स्थापन झालेली संस्था आहे.
22 डिसेंबर 1978 या दिवशी तिची स्थापना झाली होती. आणि त्यावेळेला तिचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारपीठ असं होतं. समता विचारपीठ असं या संस्थेचं नाव होतं. 2008 साली इन 1987 इट वॉज शिफ्टेड टू द पुणे. त्याचं हेडक्वार्टर मुख्यालय जे आहे ते पुणे इथं शिफ्ट करण्यात आलं आणि 2008 साली ती एक स्वायत्त संस्था म्हणून तिचं नोंदणी करण्यात आली आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची एक स्वायत्त संस्था म्हणून पार्टी ही तळागाळातील समाजाचा किंवा अनुसूचित जातीतील ज्या आपल्या 59 जाती आहेत त्यांच्या विकासाचा, त्यांच्या संशोधनाचा किंवा त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचा, त्याच्यावरचे मार्ग सांगण्याचा अशा प्रकारचा कामगिरी 2008 पासून निश्चितपणे करत आहे. त्याच्यामध्ये या समाजाचं, त्या समाजाच्या प्रश्नांचं शास्त्रोक्त संशोधन करणं किंवा सामाजिक दृष्ट्या वंचित असलेल्या घटकांना त्यांना वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या वेगवेगळ्या योजना ज्या त्यांच्यासाठी इम्प्लिमेंट केल्या जात आहेत त्या योजनांचं मूल्यांकन करणं, आणखी विविध प्रशिक्षण देणं, कौशल्य विकास करणं, अशा प्रकारचे विविध उपक्रम आपण बार्टीच्या माध्यमातून करत असतो. याच्या व्यतिरिक्त मधल्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जे आपण इश्यू करत असतो, मग ते नोकरीसाठी असेल किंवा उच्च शिक्षणासाठी असेल किंवा निवडणुकांच्यासाठी असेल, अशा विविध गोष्टींसाठी जी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे इश्यू केले जातात त्याचं सुद्धा नियंत्रण जे आहे ते सुद्धा बार्टीकडे देण्यात आलेलं आहे. आणखीन अदर दॅन ट्रायबल पीपल संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समूहांचं, जाती घटकांचं जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा बार्टीच्या माध्यमातून दिलं जातं. तसेच बार्टीच्या माध्यमातून आपण प्रकाशन व प्रसिद्धी हा जो आपला विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण विविध महापुरुषांचे जे विचार आहेत, त्यांचे जे लिखाण आहेत, त्यांचे जे ग्रंथ आहेत किंवा या महापुरुषांच्यावर लिहिले गेलेले जे दुसरे ग्रंथ आहेत ते विचार ग्रंथ सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवावे म्हणून सुद्धा आपण सवलतीच्या दरात विविध ग्रंथ सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देत असतो. तसेच एक फेलोशिप हा पण जो काही संशोधनाचा विषय आहे ते सुद्धा आपण बार्टीच्या माध्यमातून करत असतो. 2013 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया इथं उच्च शिक्षणासाठी गेले होते त्यावेळेला आपण हे फेलोशिप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप BNRF याची आपण सुरुवात केली होती. त्या गोष्टीला त्यावेळेला 100 वर्ष झाली होती, त्यामुळे आपण 100 सीट्स आपण ठरवल्या होत्या. आणखीन दरवर्षी एकानं ती सीट वाढत जावी अशा प्रकारे आपण ठरवलं होतं. नाव आता सध्या ही स्कीम महाराष्ट्र शासनानंच ठरवलेली आहे आणि सध्या बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या सगळ्यांच्या बरोबर आपण त्या स्कीमचं UGCच्या धर्तीवर, UGCच्या मापदंडानुसार, UGCच्या गाईडलाईनच्या अनुषंगाने आपण त्याचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम आपण करतो आहोत त्यातला महत्वाचा उपक्रम जो आपण मानतो की ज्याच्यातून आपण UPSC MPSC प्रशिक्षणाचा आहे ट्रेनिंग, UPSC MPSC IBPS पोलीस भरती, मिलिटरी या अनेक मुलांना आपण ट्रेनिंग देण्याचं काम करत असतो. UPSC साठी आपली दरवर्षी 300 मुलं जी आहेत ती दिल्ली इथं असतात. आणखीन विविध महाराष्ट्रातल्या ज्या प्रादेशिक SIC असेल, प्रादेशिक उपकेंद्र असतील तिथं सुद्धा आपण आपल्या मुलांना पाठवत असतो. आतापर्यंत आपलं UPSCचं जे प्रशिक्षण चालतं त्याच्या माध्यमातून आपली 324 मुलं जी आहेत ती ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये विविध सर्व्हिसेसमध्ये आतापर्यंत निवड झालेली आहे. गेल्या वर्षीच्या निकालामध्ये सुद्धा UPSCच्या लिस्टमध्ये बार्टीची 11 मुलं होती. तसेच आपण UPSCच्या प्रशिक्षणासाठी गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रामध्ये पण ज्या UPSCची प्रशिक्षण चालतात त्यांना सुद्धा तिथं सुद्धा वी आर सेंडिंग आवर स्टुडंट्स. या सर्व ज्या संस्था आहेत UPSCच्या, MPSC, बँकिंग किंवा मिलिटरी, पोलीस भरती या सर्व संस्थांचं एम्पॅनलमेंट समान धोरणाच्या अनुषंगानं बार्टी, महाज्योती, TRTI किंवा सारथी या सर्व संस्थांच्या अनुषंगानं आपण केलेलं आहे. आणि त्या ज्या संस्था आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत. UPSC साठीच्या ज्या संस्था आहेत त्या दिल्लीमधील पण संस्था आहेत. तर या सर्व जी मुलं आहेत त्या मुलांना वी इन्व्हाइट ऍप्लिकेशन आपली संपूर्ण महाराष्ट्रातून आपण या प्रशिक्षणासाठीची ऍप्लिकेशन संपूर्ण महाराष्ट्रातून बोलावतो.
त्या मुलांची आपण परीक्षा घेतो, त्या मुलांना आपण सांगतो की दे शुड गिव्ह द प्रेफरन्सेस फॉर विच ट्रेनिंग दे वॉन्ट टू गो, आणि त्याच्यामुळे अनुषंगानं मुलं परीक्षा देतात. त्या परीक्षेतून वेगवेगळ्या परीक्षा असतात, त्या युपीएससी साठी वेगळी परीक्षा आहे, एमपीएससी साठी वेगळी परीक्षा आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आपण 1000 मुलांना एमपीएससी साठी ट्रेनिंग आपण दिलं होतं. त्याच्या अनुषंगानं 1000 मुलं पुणे इथं होती आणि 300 मुलं नाशिक इथं एमपीएससीच्या प्रशिक्षणासाठी होती. टोटल 1300 स्टुडंट्स हॅव अंडरगॉन एमपीएससी प्रशिक्षण. आणखीन ही जी मुलं एक वेळ आपण एनरोलमेंट मुलांची झाली की त्यांची आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठीची परीक्षा घेतो. त्या परीक्षेमधून त्यांचं आपण रँकिंगच्या अनुसार त्यांच्या जी काही त्यांना गुण मिळतील त्याच्या अनुषंगाने आपण त्यांची वेटिंग लिस्ट लावतो, वेटिंग लिस्टला सिलेक्शन करतो. आणखीन त्याच्या अनुषंगाने मुलांना वी गिव्ह द चॉईसेस टू द स्टुडंट्स टू गो फॉर द इन्स्टिट्यूशन विच एव्हर इन्स्टिट्यूशन दे वॉन्ट टू गो. आणि त्याच्या अनुषंगाने द उपलब्ध जागा, आणखीन मुलांचं रँकिंग, मुलांचे प्रेफरन्सेस, अशा अनुषंगाने मुलाला त्या संस्थेमध्ये प्रवेश मिळतो. आणि युपीएससी साठी आपण 1300 रुपये दरमहा अशा प्रकारचा स्टायपेंड देत आहोत. आणि जी काही प्रशिक्षण शुल्क असेल त्या मुलाचं प्रशिक्षण शुल्क विथ रिस्पेक्ट टू दॅट इन्स्टिट्यूशन ते सुद्धा भारतीच्या माध्यमातून भारती देत असते. तशाच प्रकारे एमपीएससी साठी सुद्धा मुलांना आपण 9000 रुपये दरमहा स्टायपेंड देतो आणि प्रशिक्षण शुल्क सुद्धा संस्थेचं भारतीच्या माध्यमातून दिलेलं असतं. आपले जे IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनची जी काही कोर्सेस आहेत त्याच्यासाठीचं प्रशिक्षण देण्यासाठीचा कोर्स जो आपला तो 6 महिन्याचा कोर्स आहे. पोलीस आणि मिलिटरीचा जो प्रशिक्षणाचा कोर्स आहे तो सुद्धा 6 महिन्याचा कोर्स आहे. आणखी त्याच्यासाठी सुद्धा द सेम प्रोसेस इज ऍप्लिकेबल फॉर सगळ्या प्रशिक्षणासाठीची हीच प्रक्रिया आहे. आणि आता आपली जी मुलं आहेत ती बार्टी, सारथी, महाज्योती, PRTI अशी सर्वच मुलं एकाच प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असतात. याच्यापूर्वी जेव्हा वेगवेगळ्या संस्था होत्या तेव्हा केवळ बार्टीचीच मुलं प्रशिक्षण घ्यायची, पण आता सगळी मुलं एकत्र प्रशिक्षण घेतात. त्यामुळे देर इज अ हेल्दी ॲटमॉस्फिअर अँड बेटर कॉम्पिटिशन विथ इच अदर, आणि चांगल्या वातावरणात चांगल्या प्रकारे प्रशिक्षण होत आहे असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त आपण बार्टीच्या माध्यमातून मगाशी जसं सांगितलं की फेलोशिपची पण आपण मुलं निवडतो आणि फेलोशिप सुद्धा त्यांना UGC गाईडलाईनच्या अनुषंगाने देत असतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 40,000 रुपये दरमहा मुलाला मिळत असतात ऍज पर द UGC गाईडलाईन्स. आणि आता या क्षणी जवळजवळ 1800 मुलांना आपण फेलोशिप देतो आहोत. महाराष्ट्र शासनानं 2021च्या 861 मुलांना सरसकट फेलोशिप मंजूर केली होती. तसेच 2022च्या सुद्धा 763 मुलांना, बार्टीच्या 763 मुलांना सरसकट फेलोशिप मंजूर केली होती. आणि त्याच्या अनुषंगानं टू अप्लाय फॉर धिस फेलोशिप बार्टीचा जो पिरियड आहे तो 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा जो कॅलेंडर पिरियड आहे त्या दरम्यान ज्यांचं नोंदणी युनिव्हर्सिटीमध्ये झालेली आहे त्यांनी या फेलोशिपसाठी अप्लाय करावं. आणखी त्याच्यामधून त्या मुलांच्या मधून आपण फेलोशिपसाठी स्टुडंट्स निवडत असतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण स्किल डेव्हलपमेंटचे पण अनेक उपक्रम आपण घेतलेले आहेत, घेत आहोत. आणखीन आता सध्या पण चालू आहे. आतापर्यंत आपण अनेक उपक्रम कंप्लीट केलेले आहेत. स्किल डेव्हलपमेंटचे जे विविध उपक्रम चालतात त्याच्यामध्ये आपले काही CSRच्या माध्यमातून उपक्रम चाललेले आहेत. CSR इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अनुषंगानं जे विविध संस्था ज्या प्रशिक्षण देत असतात त्याच्यामध्ये टाटा स्ट्राईव्ह ही एक टाटा समूहाची खूप चांगली आणि रेप्युटेड अशी कंपनी आहे. त्या टाटा स्ट्राईव्ह मध्ये आपली आतापर्यंत 900 मुलांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. इथून टाटा स्ट्राईव्ह हा ज्या मुलांना प्रशिक्षण मिळतं त्यांना चांगल्या प्रकारे जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळावी किंवा पोस्टिंग मिळावं याच्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करतात. आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्या अनेक मुलांना चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळालेल्या आहेत. तसेच आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क जी आपलं पुणे युनिव्हर्सिटीमध्येच ज्यांचं ऑफिस आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोबाईल रिपेअरचे प्रोग्राम असतील, सोलार सेल रिपेअर असेल किंवा कॉम्प्युटरच्या संदर्भातल्या रिपेअरिंगचा वगैरे असेल त्या प्रकारचे पण आपण प्रशिक्षण देतो आहोत. IGTR इंडो जर्मन टूर रूम हे छत्रपती संभाजीनगर इथं असणारी जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म
प्रशिक्षण कोर्सेस मुलांना देत असतो. त्याच्यामध्ये इट इज अपस्किलिंग हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, की ज्याच्यामध्ये जे इंजिनियर्स आहेत, डिप्लोमा इंजिनियर किंवा डिग्री इंजिनियर, त्यांचं जे काही स्किल आहे ते अधिक चांगल्या प्रकारे व्हावं. आणखीन जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने त्यांनी कशा प्रकारे तयार व्हावं अशा प्रकारे आपल्याला आपण त्या IGTR आणखीन IGTR मधून ट्रेनिंग देत असतो. तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ ती त्याच्या माध्यमातून सुद्धा आतापर्यंत आपण जवळजवळ 2000 मुलांना प्रशिक्षण दिले. वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे अगदी चक्क साबण बनवणे असेल किंवा मधुमक्खी पालन असेल किंवा स्टिचिंग असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस खादी ग्रामोद्योग मंडळ ऑफर करत असतं. त्यांना या सर्व प्रशिक्षणामधून आपले जे विद्यार्थी आहेत किंवा आपली जी मुलं आहेत त्या मुलांना आपण म्हणजे एक दे गेट द सर्टिफिकेशन प्लस जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्लस द स्किल, आणि या सर्व मुलांना आपण स्टायपेंड सुद्धा देत असतो. जर का तू 6000 रुपये आणखी 4000 रुपये इफ इज द डे स्कॉलर, तर बऱ्याच जणांना 6000 रुपये प्रत्येकाला दरमहा मिळत असतो. ॲज लॉंग जोपर्यंत ती मुलं हे कौशल्य विकासाचं ट्रेनिंग घेत आहेत त्या काळात आपल्या मुलांना म्हणजे बार्टीच्या माध्यमातून स्टायपेंड सुद्धा मिळत असतो, जेणेकरून त्या मुलांना जाण्या येण्याचा आणखी राहण्या खाण्याचा जो खर्च आहे तो खर्च भागावा, हाच त्याच्यामधला मुख्य उद्देश आहे. तसेच आपण मोर्या सामाजिक प्रतिष्ठान ही जी पिंपरी चिंचवड असणार एक संस्था आहे. तसेच आपण यावर्षी आता गेल्या आठवड्यामध्येच आपण सह्याद्री फाउंडेशन जी नाशिक इथं असणारी जी संस्था आहे त्यांच्याबरोबर सुद्धा MOU केलेला आहे. आणि पॅरामेडिकल जे कोर्सेस आहेत त्यांचं प्रशिक्षण आपण या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून देतो आहोत. त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स लाभलेला आहे. आणखीन त्यांना सुद्धा आपण स्टायपेंड देत असतो. आणखीन पॅरामेडिकलची सुद्धा खूप समाजात गरज आहे असं आपल्याला जाणवतं. आणखीन आता जवळजवळ या क्षणी आपली देर इज NITCOM ऑल्सो, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल कन्सल्टन्सी, हे दिल्लीची एक संस्था आहे, गव्हर्नमेंट एजन्सी आहे. आणि त्याच्यामधून सुद्धा आपण अकाउंट असिस्टंट असेल, इलेक्ट्रिक रिपेअर्स असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर्स असेल, अशी वेगवेगळी प्रशिक्षण आपण त्यांच्या माध्यमातून देत आहोत. आता या क्षणी जवळ आपली 8 ते 9000 मुलं वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेत आहेत. तसेच हे UPSC, MPSC, IBPS आणखीन जे ट्रेनिंग फॉर द एक्झामिनेशन्स आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपली आता या क्षणी 8000 मुलं ट्रेनिंग घेत आहेत. अक्रॉस महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये हे काम चाललंय. त्यातला जो जसं हे पुणे हे जसं शिक्षणाचं माहेरघर आहे असं आपण म्हणतो, त्यामुळे ह्याच्यातला जो मेजर पोर्शन आहे तो पुण्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्याच्यानंतरचा मोठा भाग आपला छत्रपती संभाजीनगर इथं एक आहे. आणखी या सर्व ठिकाणी आपल्या मुलांना आपण अधिक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळावं याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत असतो. आताच आपण एक प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आहे त्यांच्याबरोबर सुद्धा आपण MOU केलाय. टेक महिंद्रा आणखीन ICICI फाउंडेशन त्यांच्याबरोबर सुद्धा आपण प्रशिक्षण देतो आहोत. आणखीन हे प्रशिक्षण जास्तीत जास्त मुलांना कशा प्रकारे मिळेल याच्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा ती जी संस्था असेल आणखीन बार्टी या दोघांची मिळून आपण ऍडव्हर्टाइजमेंट देतो. त्याची वॉक इन इंटरव्ह्यू असतील किंवा जास्त जर का मुलं आले असतील तर त्यांच्या आपण परीक्षा सुद्धा देतो. आपण जर्मन भाषा शिकवण्याच्या अनुषंगाने परदेशात ज्या जर्मन भाषा येणाऱ्या लोकांच्यासाठी ज्या नोकरीच्या संधी आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण जर्मन भाषा शिकवण्याचा सुद्धा आपण कोर्स सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपली 9 जवळजवळ 1000 मुलं दे आर अंडरगोईंग द जर्मन लँग्वेज ट्रेनिंग, आणि त्यांनी जर्मन भाषा शिकून परदेशात किंवा जर्मन देशातील जर्मनीमधील रोजगाराच्या संधींचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा या अनुषंगाने आपण प्रयत्नशील आहोत. मधल्या काळामध्ये महाराष्ट्र शासन आणि जर्मनीचं वोटेनबर्ग स्टेट जे आहे त्यांचा एक याच्या अनुषंगाने एक करार सुद्धा झाला होता. त्या भागामध्ये जर्मनीमध्ये भारतीय म्हणजे महाराष्ट्रीयन किंवा देर आर लॉट्स ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल फॉर आवर पीपल, आणि त्या आपल्या अधिकाधिक लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा याच्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. याच्या व्यतिरिक्त टाइम टू टाइम शासन सुद्धा आपल्याला बार्टीला वेगवेगळे उपक्रम
घ्यायला सांगतं. जसं संविधान दिंडी आता संपूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वारीचं वातावरण आहे. याच्यामध्ये 2017 सालापासून या वारीबरोबर संविधान दिंडी ही दिंडी जात असते. संविधानाचा जो विचार आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा, तोच विचार आपल्या सर्व संतांनी सांगितलेला आहे, तोच विचार आपल्या सर्व महापुरुषांनी सांगितलेला आहे. आणि त्याच विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्या अनुषंगानं वारीच्या बरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर बार्टीच्या माध्यमातून संविधान रथ आणि संविधान दिंडी जात असते. आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण संविधानाचे विचार किंवा महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या ज्या स्कीम्स महाराष्ट्र शासन हे इम्प्लिमेंट करत असतं त्याच्या मूल्यमापनाचं सुद्धा काम आपल्याला वेळोवेळी दिलं जातं. आतापर्यंत अशा 16 स्कीमचं मूल्यमापन केलं होतं. त्याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या सजेशन्स आहेत त्या सजेशन सुद्धा गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह केलेल्या आहेत. त्यानुसार GR ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या अधिसूचना आहेत त्या गव्हर्नमेंटनं बदललेल्या आहेत. त्याच्यानुसार गव्हर्नमेंटनं त्या ज्या डिफरंट स्कीम मध्ये चेंजेस केलेले आहेत. तसेच आपण वेगवेगळ्या प्रकल्प सुद्धा आपण हाती घेत असतो. वेगवेगळे संशोधनाचे प्रकल्प. ॲट्रोसिटी हा जो एक महत्वाचा घटक आहे, अनुसूचित जातीतील घटकांच्यावर जो थोडासा अन्याय होत असतो त्याच्याबद्दलचा अवेअरनेस समाजामध्ये वाढवावा, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस प्रशासनात वाढवावा म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आताच 6 महिन्यापूर्वी माननीय प्रधान सचिव साहेबांनी आणखी माननीय आयुक्त साहेबांनी प्रत्येक तालुका स्तरावर अशा प्रकारचं कार्यशाळा घ्यावी अधिकाऱ्यांच्या बद्दल, कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये अशा प्रकारे सूचना होत्या. आणि आपण जवळजवळ आतापर्यंत 249 तालुक्यामध्ये ही कार्यशाळा घेतलेली आहे. तसेच अशा प्रकारचे आपण वेगवेगळे संशोधन प्रकल्प सुद्धा घेत असतो. अहमदनगर, लातूर आणि उस्मानाबाद या भागात अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत होत्या. त्यामुळे आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या माध्यमातून तिथं संशोधन प्रकल्प घेऊन त्यांच्याकडून पण आपण सूचना घेतलेल्या आहेत. आणखी वी हॅव सेंड त्या आपण सूचना शासनाकडे पाठवलेल्या आहेत. आणखी त्याचा सुद्धा आपल्याला लोकांना निश्चितपणे चांगला फायदा होईल. तसेच आपण जी वेगवेगळे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ, जे महापुरुषांचे ग्रंथ, त्यांच्यावरील ग्रंथ 15% सवलतीच्या दरात आपण सर्वसामान्य माणसाला, तळागाळातील लोकांना उपलब्ध करून देत असतो. चैत्यभूमी इथं दादर 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल तसेच 1 जानेवारी जो भीमा कोरेगाव इथला जो विजय शौर्य दिन आहे त्या अनुषंगाने किंवा अनेक इतर ठिकाणी सुद्धा महाड इथं आपली एक राष्ट्रीय स्मारक आहे. महाड चौदारतळी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 ला जो काही सत्याग्रह केला होता त्याच्या अनुषंगाने तिथं सुद्धा एक आपलं राष्ट्रीय स्मारक आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी येरोडा पुणे इथं आपण एक निवासी शाळा चालवत असतो. याच्या व्यतिरिक्त आपण जे शासनानं वेगवेगळे जे उपक्रम सांगितलेले असतात त्याची सुद्धा आपण अंमलबजावणी करत असतो. आपण याच्या अनुषंगाने आपलं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये सुद्धा या सर्व उपक्रमांचा माहिती उपलब्ध आहे. CBC साठीचा वेबसाईट वेगळा आहे. 1927 साली जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सत्याग्रह केला होता त्याला आता 2-3 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण होतील. त्या अनुषंगाने आपण महाडच्या राष्ट्रीय स्मारकाचं एक वेगळं वेबसाईट बनवलेलं आहे. आणि तो जो लढा होता, ती जी घटना होती ती सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावी याच्या अनुषंगाने आपण सध्या ती तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये उपलब्ध आहे. इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा ती आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. संपूर्ण देशाला, संपूर्ण सर्व समाजाला प्रेरणा देणारी अशी ती घटना होती. आणि ती संपूर्ण देशातून वेगवेगळे लोक तिथं एकत्र येत असतात. यावर्षी आपण ग्रेझिन, द ऑनरेबल सोसायटी ऑफ द ग्रेझिन, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टरीचा अभ्यास केला होता, तिथं 24-25 एप्रिल 2025 रोजी माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, माननीय प्रधान सचिव साहेब डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, तसेच डॉक्टर एल मुरुगन सर, मिनिस्टर ऑफ पार्लमेंटरी अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे सर्वजण आणि भारताचे इंग्लंडमधील राजदूत विक्रम दोरायस्वामी साहेब सुद्धा उपस्थित होते. आणि खूप छान अशा प्रकारे ती आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी प्राप्त केली होती, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्यांचा तो जो प्रबंध आहे, तिथं सुद्धा आपण गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जे विविध त्यांच्याबद्दलचं जे विविध संशोधन आहे, त्यांच्याबद्दलचा विविध ज्या पत्रिका आहेत, पत्र आहेत, पुस्तक आहे, अशा प्रकारचा तो एकत्र करण्याचा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्काइव्ह नावाचा एक प्रकल्प सुद्धा आपण घेतलेला आहे. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण मला वाटतं वेळेचं बंधन असेल. आदरणीय शैलेंद्र देवळाणकर साहेब कदाचित मला सांगू शकतात सर. खूप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा असा विषय आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली होती. संपूर्ण संविधान जे त्यांच्या किंवा अनेक महापुरुषांच्या विचारांचं आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठीच बनलेलं असं एक जो ग्रंथ आहे, संपूर्ण त्याला आपण राष्ट्रग्रंथच असं म्हणू, त्याची जी 75 वर्ष होत आहेत, त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्या विविध योजना चालू आहेत. आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून आपले सर्वजण याचा माहिती घेऊ शकतात. इव्हन दे कॅन ऍड इन टू इट. तसेच आपल्या ज्या ग्रंथ आहेत ते ग्रंथ सुद्धा येरोडा इथं 15% दरानं 100 रुपयाचं पुस्तक ही 15 रुपयाला येरोडा इथली डेपोमध्ये उपलब्ध असतं. तसेच बार्टीचे जे स्टॉल चैत्यभूमी किंवा भीमा कोरेगाव किंवा येरोडा, महाड किंवा इतर अन्य ठिकाणी लागतात, त्याच्यामध्ये जे उपलब्ध असतात त्याचा सुद्धा सर्वांनी फायदा घेणं गरजेचं आहे. बार्टीच्या विविध उपक्रमांच्या ऍडव्हर्टाइजमेंट नेहमीच येत राहतात आणि आता काही दिवसातच 10-15 दिवसातच बार्टी सारथी महाज्योती TRTI यांची जवळजवळ मला वाटतं 80-90 हजार मुलांच्यासाठी एकत्रितपणे, त्यात बार्टीची 8,500 मुलं असतील, त्यांच्यासाठीची पण एकत्रित ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द MPSC, UPSC, मिलिटरी आणखी IBPS अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची ऍडव्हर्टाइजमेंट आता लवकरच येणार आहे. आणखी त्याचा पण सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी फायदा करून घ्यावा. आणखी निश्चितपणे आता गेल्या आठवड्यामध्येच आपली CAPF मध्ये 12 मुलांचं आपल्या सिलेक्शन झालं होतं. वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्व मुलांना निश्चितपणे बार्टीच्या माध्यमातून फायदा होतो आहे आणि तो फायदा अधिकाधिक प्रकारे करून घ्यायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. सह्याद्री शिक्षण संवादच्या माध्यमातून उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि आदरणीय शैलेंद्र देवळाणकर साहेबांनी हा जो उपक्रम केलेला आहे आणि दे आर ब्रिंगिंग ऑल द डिफरंट डिपार्टमेंट ऑन द सेम प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये दिल्लीतल्या JNU पासून ते बार्टी सारखं एक संस्था आहे की जी एका विशेष लोकांच्या विभागासाठी, समाजासाठी, तळागाळातील लोकांसाठी आपण काम करत आहोत. या निश्चितच स्तुत्य आणि अनुकरणीय असा हा उपक्रम आहे. बार्टीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अशा प्रकारे काहीतरी करण्याचा प्रयत्न करू, कारण हे जे विचार आहेत, ह्या गोष्टी आहेत, द लेटेस्ट टेक्नॉलॉजी शुड बी युटिलाइज्ड द बेटर वे टू रीच टू द पीपल अँड आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे चांगला उपक्रम आहे. या उपक्रमासाठी आमच्या सर्वांच्याकडून आणि बार्टी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मला ही आज संधी दिल्याबद्दल आदरणीय शैलेंद्र देवळाणकर साहेब आणि आजचे अध्यक्ष महोदय सरोदे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील वारे सर. आणि साधारणतः एक 35 ते 40 मिनिटं जवळपास आपण नॉनस्टॉप अत्यंत उत्तम पद्धतीने बार्टीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना कोणत्या आहेत, शिष्यवृत्तीपासून तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, त्या संदर्भात बार्टीकडनं दिला जाणारा निधी, बार्टीकडनं केली जाणारी मदत, याचा अत्यंत सविस्तर आढावा आपण घेतलात. याची निश्चितपणे माहिती जी आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी, अनेक शिक्षकांसाठी, आणि जे शिक्षक या ठिकाणी आहेत ते प्रामुख्याने ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पण देतील. आणि सर, महत्वाचं म्हणजे आपलं आजचं जे सादरीकरण आहे, व्याख्यान आहे, हे आपण आपल्या YouTube, आपलं विभागाचं YouTube चॅनल आहे. पहिल्यांदा विभागाने आपलं YouTube चॅनल काढलंय, फेसबुक पेज काढलंय, आपलं X हँडल आहे. त्याचप्रमाणे आपण आता पॉडकास्ट वरती येतोय. आपण आपलं स्वतःचं विभागाचं मॅगझिन, त्याला आपण त्रैमासिक म्हणतो, ते काढलंय, ज्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतंच त्याचं अनावरण केलेलं होतं. संपूर्ण कॅबिनेट मध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचे अनेक उपक्रम उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने आता सुरू केलेले आहेत. आपण या सगळ्या उपक्रमांचा भाग झालात. आज आपण आमच्या व्यासपीठावर आला. आमची एक आता छोटी मालिका आम्ही सुरू केली. वेगवेगळ्या पद्धतीने ज्या संस्था सक्रिय आहेत आणि ज्या वेगवेगळ्या घटकांना मदत करतायत, मार्गदर्शन करतायत, मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती आहे, यांच्या सगळ्यांच्या प्रमुखांना आम्ही विनंती करून यांना या व्यासपीठावर आणणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून ही सगळी माहिती आपल्या संपूर्ण राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना पोहोचेल, असा आमचा प्रामाणिक प्रयत्नासाठी आहे. मी आपल्याला अत्यंत मनपूर्वक आभार मानतो.
आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर ते सन्माननीय कुलगुरू आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सरोदे सर आहेत. मी वाल्मिक सरोदे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. वाल्मिक सरोदे सर. येस सर. सर धन्यवाद सर. खरं तर आदरणीय आपले मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि खरं तर आमचे मार्गदर्शक त्यांचं आंतरराष्ट्रीय संबंधाचं फार मोठं विचारवंत म्हणून या देशामध्ये जे त्या ठिकाणी गणले जातात आमचे माननीय संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर साहेब यांचा मी आभारी आहे की आज या निमित्तानं मला ह्याच्यात पार्टिसिपंट होण्याची संधी आपण मला दिलेली आहे. माननीय सुनील वारे साहेबांनी खरं तर 30-40 मिनिटापासून आम्ही ऐकतोय साहेब आपण फार छान चांगल्या पद्धतीचं पार्टीच्या ज्या वेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात याच्या संदर्भात आपण छान मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या मते रेंजचा काही इश्यू आहे असं दिसतंय. सरोदे साहेब आपला संपर्क. परंतु आज आपल्या भाषणामध्ये जे मुद्दे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत पार्टीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असतील त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी असतील याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आपण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. खरोखरच ही माहिती विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्यानं काही प्रमाणात जे संशोधन मार्गदर्शक याला ॲफिलेट आहेत यांना सुद्धा या वेगळ्या प्रकारच्या स्कीमची त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. तर ह्या स्कीमच्या बाबतीमध्ये आणखी काही विद्यार्थ्यांना जो थोडा प्रॉब्लेम येतो एमफिल टू PhD हे करत असताना काही विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध नाहीत तर आमच्या स्तरावर त्या ठिकाणी येतात. तर याच्या संदर्भात इंटरडिसिप्लिनरी असं काही आपल्याला त्या ठिकाणी करता येतं का आणि आम्हाला त्या संदर्भाचे काही आदेश आपल्याला त्यानिमित्तानं देता येतात का. आदरणीय शैलेंद्र देवळणकर साहेब सुद्धा आहेत. काही विषयाला गाईड उपलब्ध नसल्यामुळं एमफिल टू PhD ला जे विद्यार्थी जातात त्यामुळे त्यांना गाईड उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि विद्यापीठ स्तरावर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. आणि काही विद्यार्थ्यांच्या ह्या सर्व अडचणी सोडल्या तर बाकीच्या सर्व अडचणी याच्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि बार्टीच्या बाबतीमध्ये विद्यार्थी समाधानी सुद्धा आहेत. अर्थात आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो की फेलोशिप मिळते किंवा एखादी ही मिळते हे चांगली गोष्ट आहेच परंतु त्यानिमित्तानं आपला अभ्यास सुद्धा वेळेवर होणं आणि चांगल्या प्रकारे आपल्या वेळेमध्ये आपला तो प्रकल्प आणि संशोधन पूर्ण करणे आणि वेगवेगळ्या प्रकारची स्कीम आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही त्या निमित्तानं मार्गदर्शन करत असतो. आपण चांगल्या पद्धतीची आम्हाला या निमित्तानं माहिती दिली आपले सर्व या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझा अध्यक्षीय समारोप या ठिकाणी संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सरोदे सर. आपण अगदी शॉर्ट नोटीसला आलात आणि आपण आज आपला अध्यक्षीय समारोप केला. मी आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत आमचे नॉन टीचिंग आहेत काही पालक विद्यार्थी पण असतील. या संदर्भात वारे साहेबांसाठी आपल्याकडे काही प्रश्न असतील तर आपण आज जरा व्हर्च्युअल हँड रेज करावा. आमचे सिनलकर सर बॅक ऑफिसमधनं कोऑर्डिनेट करत आहेत. जर कोणी हँड रेज केला काही प्रश्न असतील तर आपण एखाद दुसरा प्रश्न हा प्रातिनिधिक स्वरूपात त्याचं उत्तर आदरणीय वारे साहेब देतील. काही विद्यार्थ्यांना प्रश्न असतील किंवा शिक्षकांनाही असतील तर त्यांनी कृपया विचारावं. सिनलकर सर कोणाचा हँड रेज होतोय का बघा व्हर्च्युअल हँड रेज. अजून तरी नाही झाला सर. काही हरकत नाही. यामध्ये एक बाब आहे की आपण नंतर आमचे वारे सर हे अत्यंत विद्यार्थी प्रिय आहेत आणि ते मोस्ट ऍक्सेसिबल आहेत. म्हणजे मी ज्यांना नेहमी म्हणतो की ते प्रशासनामधले टीचर आहेत त्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि असं मार्गदर्शन नेहमीच अवेलेबल असतात. आपण बार्टीच्या वेबसाईटवर जावी त्यांच्या विविध योजनांची सगळी माहिती आपण घ्यावीत आणि या उपरी तुम्हाला असेल तर तुम्ही बार्टीला पुण्याला त्यांच्या कार्यालयाला भेट द्यावी आणि स्वतः वारे सरांबरोबर देखील इंटरॅक्शन करावी. ते मला वाटतं अनेक ठिकाणी त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानं पण वारे साहेबांचे सातत्याने होत असतात. मी पुन्हा एकदा वारे सर आपले आमचे मित्र वाल्मिक सरोदे साहेब या दोघांचे अत्यंत मनपूर्वक मी आभार मानतो सर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने की आपण दोघं जण आज आमच्या व्यासपीठावरती आलात. आमच्या कार्यक्रमाची आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवलीत. आज संपूर्ण राज्यभरातनं या ठिकाणी आमचे जे शिक्षक बंधू भगिनी
आमचे प्राचार्य, संस्थाचालक, कुलगुरू, त्याचप्रमाणे आमचे प्रशासनामधले अधिकारी, सहसंचालक, प्राचार्य, डायरेक्टर्स गव्हर्नमेंट कॉलेजमधले, आमचे काही मंत्रालयातले कलिग्स, त्याचप्रमाणे काही पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी आज जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक मी आभार मानतो. आपल्या या प्रतिसादामुळे आमचा उत्साह हा सारखा वाढत राहतो. आपण पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय आणि एका नवीन तज्ज्ञाबरोबर आपण सगळ्यांना भेटणार आहोत आणि त्याचा विषय जो आहे तो आपल्याला लवकरच कम्युनिकेट, शक्यतो सोमवार ते मंगळवारीच आपल्याला कम्युनिकेट केला जाईल. आम्ही वारे सर, जर आपल्याकडे बार्टीच्या माध्यमातून आणखीनही काही नवीन योजना, काही अभिनव उपक्रम जर भविष्यामध्ये परत सुरू झाले तर आपण कृपया आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा यावं आणि आमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या उपक्रमांची आणि नवीन योजनांची माहिती आपण पुरवण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.